हाय फ्रेंड्स, वेलकम टू मेजवानी शो. तर आज आपण मेजवानी शोमध्ये मँगो सिरीजमधील तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मँगो शिरा. तर हा शिरा चवीला अतिशय सुरेख होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी एक आंबा घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून अशा पद्धतीने तो चिरून घेतलेला आहे. आणि हा चिरून घेतलेला आंबा आता आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात आणि याला आपण मिक्सरला प्युरी करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी अजिबात दूध आणि साखर घातलेली नाही आहे, तर पाणीसुद्धा घातलेलं नाही. अशा पद्धतीने आपण फक्त मँगोचे जे फोडी होत्या त्याच आपल्याला मिक्सरला छान अशा बारीक फिरवून घ्यायचा आहे आणि पल्प तयार करून घ्यायचा आहे. हा तयार करून घेतलेला पल्प आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि ह्या वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर ही वाटी आता आपण बाजूला ठेवून देऊयात. आपला मँगो पल्प तयार झालेला आहे. आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा आपल्याला रेग्युलर रवा आहे, म्हणजे बारीक रवा घेतलेला आहे. आता आपण त्याला छान असं भाजून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी मंद आचेवर हा रवा आधी भाजून घेत आहे, कोरडाच भाजून घेणार आहे. तर अगदी 2-1 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये मी 4 मोठे चमचे तूप टाकून घेणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. इथे मी आता 4 चमचे तूप टाकून रवा छान असा मिक्स करून भाजून घेणार आहे. तूप आपलं संपूर्ण रव्याला लागेल इतपत आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तूप आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. तर मी या ठिकाणी आता पुन्हा थोडंसं तूप टाकून छान असं त्याला मिक्स करून घेणार आहे आणि रवा जो आहे तो अगदी रंग चेंज न करता व्यवस्थित आपल्याला तो मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपला रवा जो आहे तो मी छान असा 5 ते 7 मिनिट छान भाजून घेतलेला आहे. आता ह्या रव्यामध्ये मी हे टाकून घेत आहे ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्स मी बदाम, काजू आणि पिस्ताचे काप टाकून घेतलेले आहेत. आपल्याला छान असा हे पुन्हा एक 4 मिनिटं मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरच आपल्याला हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. कुठेही आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती कुठेही मोठी करायची नाही. अगदी मंद आचेवर छान असा संपूर्ण रवा जो आहे तो खमंग भाजून घ्यायचा आहे. छान त्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला रवा मस्त मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपला रवा छान असा भाजून झालेला आहे. त्याचा रंग अजिबात बदललेला नाही. तर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेत आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी अधिक करू शकतात. तर अर्धी वाटी साखर पुरेशी होते. तर ह्या ठिकाणी तुमचा आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्हाला साखर यामध्ये ॲड करायची आहे. तर साखर आपल्याला टाकून मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून ही सुद्धा आपल्याला छान रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही नंतर पण टाकून घेऊ शकता, सुरुवातीलाही टाकून घेऊ शकतात, म्हणजे या स्टेजलाही टाकून घेऊ शकतात. आता आपण तयार करून घेतलेला मँगो पल्प, मँगो प्युरी रस आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान असा तुम्ही पाहू शकता, रवा जो आहे मँगो प्युरी टाकल्यावर मस्त असा फुललेला आहे. तर या ठिकाणी तो कोरडा दिसत आहे. तर आपल्याला हे रवा जो आहे तो छान असा आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये मी केसर घालून घेतलेलं दूध घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी गरम पाणी टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही रव्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करू नका. तर इथे मला अजून एक अर्धी वाटी मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर तुमचा रवा कितपत पाणी लागतं त्याप्रमाणे त्याच्यात पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर आंब्याच्या शिऱ्यासाठी मला इथे 1.5 वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून याला वाफ काढून घ्यायची आहे. तर एक 2 ते 3 मिनिटानंतर छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. मंद आचेवरच वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, शिरा खूप छान असा आपला इथे तयार झालेला आहे. याला छान असा ग्लेज येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी मी यामध्ये शेवटी राहिलेलं संपूर्ण तूप यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, आपला शिरा खूप छान असा इथे दिसायलाही तेवढाच सुंदर आणि खाण्यासाठीही अप्रतिम चवीचा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, शिऱ्याला रंग छान आलेला आहे, त्याचबरोबर याला चकाकी सुद्धा छान आलेली आहे.
मस्त इथे आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. तर खूप छान हा चवीला लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला पहिले मिळतील. तर चला तर मग आपल्या मँगो सीरीजमधील आजचा आपण तिसरा प्रकार बघितलेला आहे. तो म्हणजे मँगो शिरा. तर भेटूयात अशाच छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.